नमस्कार श्रोते हो, दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून आज 125हून अधिक वर्ष झालीत. वर्षानुवर्षाच्या स्थित्यंतरानंतर गणेशोत्सवात अनेक बदल घडलेत. मध्यंतरीच्या काळात कलाप्रसार आणि ज्ञानप्रबोधनाचं साधन म्हणून याचा वापर चांगलाच झाला. परंतु आता बऱ्याच ठिकाणी उत्सवाचं महत्त्व डावलून बाष्कळपणा आणि फक्त सेलिब्रेशन हाच भाव दिसतो. या संदर्भात लोकमान्य टिळकांना काय वाटत असेल हे मांडलंय भावना गोखले यांनी. सादरकर्त्या भावना गोखले, सह अभिवाचक उमेश घळसासी. अगं उठ, झोपलीयस काय? रात्रीचा 1:30 वाजलाय. 1:30. अहो झोपू द्या ना लोकमान्य मला. इतक्या रात्री उठून काय करू मी? अगं उठ लवकर, मला पत्र लिहायला मदत कर. अगं हात थरथर कापतोय. पत्र कसं नेटकं हवं. कसलं पत्र म्हणताय? आणि इतक्या रात्री का लिहायचं उठून? अगं मी इथं समाजाची, राज्याची काळजी करत झुरतोय आणि तुला झोप येतेच कशी? काय अवस्था झाली आहे या सार्वजनिक गणेशोत्सवामुळं. लोकमान्य, तुम्हीच चालू केलात ना सार्वजनिक गणेशोत्सव, मग आता का कुरकुर करताय? झोपा तुम्ही पण, आणि मला पण झोपू द्या स्वस्थ. उगाच नाही, एक फेरफटका मारून आलो सकाळी. आज अनंत चतुर्दशी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं विसर्जन. सकाळी किती उत्साहात होती सगळी मंडळी, अगदी बालगोपाळांपासून ते आबालवृद्धांपर्यंत. पण जसा जसा दिवस पुढं सरकायला लागला, मग काय? त्यानंतर खरं स्वरूप अगदी प्रसादापासून ते रात्रीच्या पेयपानापर्यंत दिसून आलं. आणि आता जेव्हा चौपाटीवर जाऊन आलो, ते दृश्य तर मला नाही बघवलं. का? काय झालंय? असं काय बघितलं तुम्ही? मी तर थोड्या वेळापूर्वीच जाऊन आले ना चौपाटीवर. असं कसं तुम्हाला जाणवत नाही? तुमच्या संवेदना निष्प्राण झाल्यात का? अरे लोकांनी एकत्र यावं, सामाजिक प्रश्न सलोख्यानं सुटावेत आणि आत्मीयतेचा बंध निर्माण व्हावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पायंडा मी पाडला, परंपरा सुरू केली. परंतु इथं सर्व व्यवहार, जीवघेणी स्पर्धा, असंवेदनशीलता आणि पुढच्या पिढीसाठी शून्य भविष्याची तरतूद दिसते. यासाठी नव्हता केला मी हा अट्टाहास. अहो टिळक, गोपाळ गणेश आगरकरांनी तुम्हाला तेव्हाच स्पष्ट सांगितलं होतं ना की गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊ नका म्हणून. तेव्हा का नाही ऐकलं त्यांचं? खरंय. आता वाटतं चुकला माझा निर्णय. काय ती गणपतीच्या मूर्तींच्या उंचीची स्पर्धा, जास्तीत जास्त वर्गणीसाठीची जबरदस्ती. बरं, गणेश मूर्ती शाडूच्या मातीनं बनवल्या तर पर्यावरणाला धोका नसतो. नैसर्गिक रंगानं गणपती रंगवले असते तर मानवाला धोका नसता. पण चक्क पेंट वापरतायत. हे जे काय ते कर्कश संगीत वाजवतायत ना, त्यामुळं वृद्ध मंडळींना, आजारी लहान मुलांना किती त्रास होत असेल याचा थोडाही विचार करत नाहीत ही लोक. कर्कश संगीताबरोबर जी काही प्रकाश योजना करतात ना, अरे लेसर काय असं काहीतरी ते म्हणतात ना त्याला,
त्यामुळं तरुण मुलांना नेहमीसाठी अंधत्व येऊ शकतं याची थोडी जाण या आयोजकांना नसावी. मोठ्या आवाजातले संगीत आणि त्यावर करत असलेले बिभत्स नाच, काय चाललंय हे सगळं? अहो, पूर्वी वादविवाद व्हायचे, एकपात्री कार्यक्रम व्हायचे, क्रीडा स्पर्धा घेतल्या जायच्या, आणि आजचा हा धिंगाणा बघितला तर कुठून गणेशोत्सव सार्वजनिक केला असंच वाटत राहतं. टिळक, तुम्ही उगाच त्रास करून घेताय. सर्व मंडळी शिक्षित आहे, त्यांना कळतं सर्व. सुशिक्षितपणाची चादर पांघरून फिरतायत सगळेजण. हे काय कचलेत सुशिक्षित? सुशिक्षितपणाचा अर्थ तरी कळतो का यांना? एकदा विसर्जन झालं की गणपतीशी पुढच्या वर्षीपर्यंत संबंध न ठेवणाऱ्या या लोकांनी समुद्राच्या स्वच्छतेचा, पाणी प्रदूषित होण्याचा विचारच केलेला नाहीये. बरं, मूर्ती पूर्ण विसर्जित झाली की नाही याची खातरजमा नको का करायला? अगदी विदारक दृश्य होतं ते चौपाटीवरचं. कुठल्या तरी गणेश मूर्तीचा हात तुटून पडलाय, कुणाचं धड, कुणाच्या मूर्तीचा कमरेखालचा भाग विसर्जित झालाय, तर काही ठिकाणी विसर्जित न होता काही मूर्ती किनाऱ्यावर चीर निद्रा घेत आहेत. मूर्तीचं पावित्र्य टिकवता येत नाही तर स्थापना कशाला करतात? ही सर्वसामान्य जनता आहे लोकमान्य, त्यांना काय कळणार पावित्र्य? 10 दिवस सगळ्यांनी एकत्रित मजा केली आहे. आता कुठे आज ते शांततेने झोपतायत. झोपू द्या त्यांना आणि मला पण. नाही, आपण झोपून चालणार नाही. गणरायाचा कोप झाला तर आवरणं मुश्किल होईल. परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधी त्यावर उपाय शोधला पाहिजे. काय उपाय काढणार आहात तुम्ही? गणपती उत्सव सर्वमान्य झालाय. आता लोकमान्य काय म्हणतील याची कोणालाच पर्वा नाही आहे. झोपा आता. आहे, एक उपाय आहे. आज सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणं बंद करायचं. हो, हाच उपाय आहे. त्यासाठीच तुला उठवतोय. उठ, मला पत्र लिहायला मदत कर. महाराष्ट्र शासनाला विनंती पत्र करायचंय, लिहायचंय. बंद करा हा गणेशोत्सव. बंद करा उत्सवामागचा दांभिकपणा. बंद करा या आमच्या गणरायाची अवहेलना. उठे, पत्र लिहायला मदत कर. काय? मी खडबडून जागी झाले. भिंतीवर लावलेल्या तसबिरीतून लोकमान्य टिळक माझ्याशी बोलत होते. डोळ्यात कारुण्य साचलं होतं. उद्याची चिंता, अपराधीपणाची भावना चेहऱ्यावर दिसत होती. मुत्सद्दी लोकमान्य आज करुण, हताश, केविलवाणे दिसत होते. मी बिछाण्यात तशीच बसून राहिले. विचार करत होते, खरंच ते आत्ता जे काही बोलले माझ्याशी ते किती खरं आहे. या परिस्थितीवर जर आज अंकुश ठेवला नाही तर उद्याच्या पिढीला आपण काय संस्कार देणार? त्यांच्या वतीने आपण पत्र कसं लिहायचं? पण त्यांच्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यावाच लागणार. चला तर भविष्यातील पिढ्यांसाठी, पर्यावरण, सांस्कृतिक जतनासाठी पुन्हा एकत्र येऊन वेगवेगळ्या स्तरावर चर्चा घडवून आणूयात आणि आगामी काळात हा गणेशोत्सव मार्गदर्शक कसा ठरेल यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलूयात. तर मग श्रोते हो, आता दररोज भेटूया नवीन पॉडकास्टसह दीपवाणी दिवाळी अंकात. संकल्पना जीवन भावसार. कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर. संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख. तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन गौरी देशमुख.